लसूण टाक. हा ते तव्यावर टाकायचं, उडेल हा. लांबून टाक. आता मी जवला टाकून घेते. टाकून घेतलेली कैरी पण टाकते. नमस्कार मंडळी, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी मस्तपैकी सकाळ झाली आहे. सकाळी 9:30 वाजता ऊन बघायचं किती आहे बघा, काय जबरदस्त ऊन आहे. आम्ही आलोत घराच्या पाठीमागे. मंडळी खरं तर उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्यामध्ये आहे ना आमच्याकडे मस्तपैकी आंबे, करवंद, जांभळं, आटकं या सगळ्याच गोष्टी रानमेवा म्हणू शकतो तो मिळायला लागतो. आणि खऱ्या अर्थाने ह्या रानमेव्याच्या काही रेसिपीज पण तयार होतात किंवा मग ज्या रेग्युलर रेसिपी असतात त्याच्यामध्ये देखील ह्या गोष्टी ॲड होतात. म्हणजेच काय तर करवंद आणलं तर करवंदाचं सार, मग आंबा वगैरे आणला तर आंबा कापून वगैरे, कैरी कापून वगैरे मस्तपैकी सुक्या मच्छीमध्ये टाकण्याची पद्धत आमच्या इकडे आहे. सो तशीच काहीशी एक आजची रेसिपी आणि आजचा व्लॉग. तर घराच्या पाठीमागे आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो काय तयारी आहे ते. हे बघा, हे असं आमच्या घराच्या पाठीचा परिसर. विहाने आज जेवणाची तयारी केली आहे. मिरची कापते बघा कशी. सोनाली पण इकडे आहे. हा कापते ना, तिला धार नाहीये ना सुरीला. हा अरे वा, छान. चला, विहा पण आता घराच्या पाठीमागे आहे आणि विहा आज काहीतरी रेसिपी दाखवणार आहे ना. हा, मिरची कशी कापतात ते दाखवणार आहे. बर, डोळ्याला लावू नको हात, नाहीतर काम करशील. बघा हिचे पराक्रम बघा. सोनाली काय बनवणार आहेस आज? जवला फ्राय करणार. जवला फ्राय, ते पण कैरी टाकून. नेहमी कसं कोकम घेतो, पण आज कैरी घेणार. बरोबर. चला, तयारी काय काय केलीस दाखव. कैरी घेतले. अच्छा, त्याला कापून घ्यायचं. कापून घ्यायचं. आणि मिरची घेतले थोडे तिखटपणासाठी. कांदा घेतलाय एक, टमाटर घेतलाय, लसूण ठेचून आणले आणि कढीपत्ता घेतलाय. बरं. आणि हा जवला एवढा घेतलाय. बरोबर. चला, जवला फ्राय. ह्याच्यामध्ये ही कुठे जाते हिला आवरायला लागेल. डायरेक्ट तव्यावर. बापरे, मिरची फ्राय करायची आहे. आज मस्ती भरपूर करणार आहे. असो, चला तयारी करून घेऊया. पहिलं काय करतेस? जवळा धुवून घेतेस? कोली धुवून घेते. बरं. बघा, आपण थोडासा जवला घेतलाय, कोलिंग घेतलाय. जो सुका कोलिंग मस्तपैकी धुवून घेऊया. तिकडे म्याव आलेली कोलमाच्या वासाने ती परत केली आणि आता असं घातला त्यांना थोडासा खाल्ला. चला, असं 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. बरं. आणि ही कैरी पण कापायची आणि मस्तपैकी चूल बघा धगधगते. थोडा वेळ आता बघा हवा आली होती ना तेव्हा मोठी पेटलेली. आता तुम्हाला इकडे दाखवतो. आपण आज कैरीचं मस्तपैकी जवला फ्राय बनवतोय कैरी टाकून. तर इकडे बघा आमच्या घराच्या पाठीमागे झाड आहे आणि इथे बघा कैऱ्या. तर आपण या झाडाची काही कैरी नाही पाडली आहे. हे आहे आमच्या म्हणजे बाजूलाच राहतात त्यांचं हे झाड आहे. सो आपण रानातून काल कैरी घेऊन आलो. आईसोबत गेलो होतो संध्याकाळी तेव्हा. चला, विहा कढीपत्त्यावर खेळते बघ कशी. हे डोळ्याला लागेल बाय. चला, तवा तापलाय का? हो, तापलाय. चला, जवला धुवून झाला. अरे हे अगोदरच सगळं टाकून कढीपत्ता वगैरे टाकते. हिला कुकिंग मध्ये इंटरेस्ट दिसतोय. तेल घेते, असू दे आता तिने टाक. हा बघा, विहाने कढीपत्ता टाकलाय तर असू दे. कढीपत्ता तर आपण वरून टाकणारच होतो. तेल घेतलंय. जवला फ्रायला थोडस तेल जास्त लागतं. अरे वा, आज जवला फ्राय आमची विहा बनवणार आहे. आंबा टाकून, कैरी टाकून. अरे बापरे, ह्याची मस्ती काय थांबे ना. पळीतच घेऊ नये. पळीत फिरवणार आहेस तू? हा, वरती पण आंबे आहे. ती बघ, मँगो. टाक, लसूण टाक. लसूण टाक. हा, आता काय टाकणार विहा? विहाला विचारूया आज. लसूण टाक. हा, ते तव्यावर टाकायचं, उडेल हा. लांबून टाक. बस खाली. हा, चला
तिला उत्साह आहे आता, पण पळीत पण ठेवायचं तिला. नको, थांब थांब पकडून राहा, पकडून ठेव. मिरचीला नको हात लावू परत बाय, तिखट आहे ना ते. डोळ्याला लावशील, कामाला लावशील नंतर मग. तू कांदा टाक, थांब. हा आधी नाही टाकायचंय, थांब जरा. हिरवी मिरची टाकून घे. अच्छा, कढीपत्ता टाकलाय पहिल्यांदाच. अरे अगोदरच टाकून दिलाय. आणि आता ही बघा कांदा पण टाक. कांदा पण टाकायला तू सगळं करणार आहे आज विहाच्या हातची रेसिपी. हा बाहेर असं जेवण बनवायला मजा येते ना, शेतावर, घराच्या पाठीमागे आणि झाडाच्या सावलीमध्ये. मी असलं ना तरी पण ती चांगली चव येते. खावंसं वाटतं. बरोबर. बापरे, तेल उडवेला सावकाश. अरे बापरे, विहा जेवण बनवते. का ठेवत आता बस. आता बस, कांदा खातो. खायच नाही, टाकायचंय. चला मस्तपैकी. काय टाकलंस पहिलं? नाही, टमाटर टाकायचंय. अरे बापरे, हे काय आवडणार नाही. चला, कढीपत्ता, लसूण आणि मिरची टाकली आहे. हो, मस्त की तेलामध्ये. लाल होते. कैरी कधी टाकणार आहेस? कैरी नंतर टाक. अच्छा, हा टमाटर नाही टाकायचं. नाही टाकायचं, सुरी सुरी बाजूला. त्याने कांदा टाकलाय, आता मी पण टाकून घेते. हा चला बघा. टमाटर टाक लवकर. आता आपण टमाटर टाकून घेते. बरं, आता हे चांगलं परतून घ्यायचं. काय आता आपला कांदा टमाटर लाल होईपर्यंत मी कैरी कापून घेते. अच्छा. हा मस्त ना, सुगंध मस्त आहे कैरीचा. कुठला सुगंधित आंबा आहे वाटतं, कुठला तरी. आता याचे बारीक तुकडे करून घ्यायचे ना, फोडी करून घ्यायचे बारीक, एकदम बारीक. चला, असे बारीक तुकडे आम्ही करून घेतोय. तुम्ही मोठीही ठेवू शकता, पण मोठी सारामध्ये किंवा असं हे असतं ना, त्याच्यामध्ये मोठी ठेवली तर छान लागतात. असं जवला फ्राय मध्ये थोडीशी बारीक बारीक केली की मस्त छान पैकी असं खाताना पण मजा येते. तशी बघा कैरी बारीक करून घेतली आहे. आणि आता बारीक फोड आहेत ना, आपण फोडणीवर टाकणार की नंतर टाकणार आहे? नंतर टाकायचं, वरून टाकायचे, नाही तर जास्त आंबटपणा पण उतरतो ना. पण आंबट झालं तर चांगलं लागतो. चांगलं लागतं. बस एवढी कैरी घेऊया. अच्छा, आता कांदा आपला परतून झालाय. आता मी याच्यामध्ये मसाले टाकून घेते. बरं, कैरी वरून टाकणार आहेस ना? हो, हळद घेते. बरं, तिखट 1 चमचा घेतलाय. मसाला पावडर घेतली. थोडासा गरम मसाला. ते मिक्स करून घेते. परतवून घ्यायचं. हो, आता मी जवला टाकून घेते. आणि ही कापून घेतलेली कैरी पण टाकते. बरं, मस्त आंबट होईल. आता मी याच्यामध्ये कैरी टाकून घेतले आणि चांगले परतवून घेतले. आणि आता चवीपुरतं मीठ टाकते. अच्छा, असं छान परतवून घ्यायचंय ना. सगळं मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. सुरुवातीला विस्तव थोडस आम्ही कमी केलंय. आता हळूहळू थोडस तुला वाफून पण घ्यायचं ना. हो, 2 मिनिटं जरा झाकण लावून ठेवते. बरं, तसं झाकून ठेवायचं. 1 नंबर.
मिरची तोंडाला नको लावू. ह्या पण जेवण शिकते हा. कढीपत्ता टाकला आणि काय टाकलं? मिरची टाकली. कांदा टाकला. हा वे तुला जेवण येतं? कापली पण मिरची. हा हे कढीपत्ता आहे. बघते ना तसं करायला करायला. कधी येऊन कांदा पण कापते, मी कापते ना. हा त्यामुळे तसं बघून स्वतः पण घेते. सुरी सांभाळते काय पण व्यवस्थित? तिला ही सुरी देते, ही चांगली लागत हा. नाही, ही लागते ती मी घेते. अच्छा परत चपाती करते तर चपाती पण करते ती स्वतः घेऊन. अच्छा पीठ घेते आणि चपाती पण लागते. बरं. प्रयत्न करते. काय म्हणते विया? काय म्हणतेस? गोपाल म्हणते. चला आमची इकडे बघा रेसिपी तयार होते मस्तपैकी कैरी टाकून आणि वियाची मस्ती देखील सुरू झाली आहे. हे बघ तुझ्या डोक्यात काय टाकलंय? कढीपत्त्याचा देठ. लय मस्ती करते. हा जाम मस्ती करते. चला मंडळी घराच्या पाठीमागे बसलोय. सकाळची वेळ आहे, जवळजवळ 9:15 वाजले असावेत आणि मस्तपैकी आता बघा ऊन हळूहळू वाढायला लागलंय. आमच्याच घराची पूर्व दिशेने येणाऱ्या उन्हामुळे घराच्या पाठीमागे सावली पडते आणि झाडं पण आहेत. सो इथे बसून मस्तपैकी आम्ही रेसिपी बनवतोय आणि इथेच बसून आता मी खाणार. उन्हाळ्यामध्ये आम्ही कुठे जास्त करून बसतो तर घराच्या पाठीमागे जेवायला वगैरे मस्त वाटतं. पक्षी वगैरे असतात आणि भारी वाटतं. म्हणजे सरतं ऊन झालं 2-2:30 वाजले की जेवायला इथे येतो आम्ही. सो भारी वाटतं. आणि नॉनव्हेज काय असलं की आम्ही आता इकडेच बाहेर बनवणार आहोत. आणि बाहेरचं ओपन म्हणजे म्हणतात ना खुल्या वातावरणात जेवण बनवण्याची ना वेगळी मजा असते आणि त्याला चव पण भारी येते. तुम्ही शेतावर बनवा किंवा मग कुठे खड्यावरती बनवा, या सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना एक वेगळी मजा आहे आणि वेगळा आनंद आहे. सुनील झालं? हो बघते. बघ असं एकदम रंगबेरंगी हिरवा लाल हे सगळे रंग आहेत. चला आपला कैरी टाकून केलेला जवला रेसिपी आपली तयार झाली आहे. झकास वाटते बघा. चला फायनली उतरली आहे चुलीवरून आणि आता आपण ती खायला घेतोय सकाळची न्याहारीला. सोनालीने बघा काय कांदा दिलाय, मिरची दिली आहे, मिरची तिखट नाही आहे. हा आणि जवला दिलंय मस्त की. चला हे कसं झालंय आपण चव घेऊन सांगूया. चला मंडळी जवला कसं झालंय ना तुम्हाला सांगतो. ह्याची बघा मस्ती सुरू आहे. मीठ बरोबर आहे. मस्त आहे. गावाला आलात ना की मस्त कच्ची कैरी घ्या आणि हा जवला बनवा. एक नंबर लागतो. मस्त भारी. मंडळी एक नंबर झाला जवला. जगास मजा आली. मंडळी थोडंसं व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला असं घर करून आवाज येत असेल. बाजूलाच आहे ना काम चाललंय, त्याच्यामुळे ना व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स आला असेल तर त्याच्यासाठी खरंच माफी. कारण मध्ये जसा घर आवाज येत होता आणि मी ते नोटीस केलं नाही. हां काय हां चला मस्तपैकी जवला फ्राय झालेला आहे. तर मंडळी तुम्ही देखील तुमच्या घरी जवला फ्राय बनवता का किंवा जवल्याच्या कुठल्या रेसिपी बनवता? आणि उन्हाळ्यामध्ये गावावरून तुमच्या घरी कैऱ्या आल्या तर तुम्ही अशा कैऱ्या टाकून कुठल्या प्रकारची रेसिपी बनवता? सुक्या मच्छीची किंवा फ्रेश मच्छीची? कमेंट करून सांगा. चला मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलंच असतं. काळजी घ्या. आंब्याचं खिरमाट.